नमस्कार, KTVच्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत। सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर। श्रावण, बकरी ईद आणि गणेशोत्सव हे सर्व सण शासनाच्या आदेशाचं पालन करून साजरे करावेत। उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री नामदार उदय सामंत यांनी केलं आवाहन। प्रसिद्ध उद्योजक आणि कोकणचे सुपुत्र कासम ठाकूर यांचं मुंबई इथं निधन। आणि विरोधकांनी कितीही दिशाभूल करण्याचं काम केलं तरी आम्ही मात्र विकासाची कामं करतच राहणार, नामदार उदय सामंत गरजले। यापुढील बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर। समंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू। आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़। आजा, तुझे माँ पुकारे अब। छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी, गले लगा ले उसे ए फकीर। इंतजार कर रहा है तेरा तो, चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो। आजा, तुझे माँ पुकारे अब। मीलों आगे चलना है हमें, सिर्फ फसल नहीं तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं। उनके मुख पे भी लानी है मुस्कान, उन्हें भी देनी है एक नई पहचान। आजा, तुझे माँ पुकारे अब। फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास। आता बोलूया सविस्तर वृत्तांताकडे। श्रावण, बकरी ईद आणि गणेश उत्सव शासनाच्या नियमांचं पालन करून साधेपणाने साजरे करावेत असं आवाहन उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री नामदार उदय सामंत यांनी केलं आहे। येणारे सर्व दिवस सणांचे आहेत। श्रावण आहे, ईद आहे आणि गणपती आहे। शासन कसं पाहते याचं काय सणांकडे? शासनानं केलेल्या प्रत्येक आव्हानाला आणि विशेषतः महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव साहेबांनी केलेल्या प्रत्येक आव्हानाला हिंदू मुस्लिम सर्वच धर्मियांनी अतिशय महाराष्ट्रामध्ये चांगल्या पद्धतीने प्रतिसाद दिलेला आहे। रमजान, ईद असेल किंवा पूर्वी असलेले आमचे हिंदू धर्मातले सण असतील, हे जसे साध्या पद्धतीने आपण साजरे केले त्याच पद्धतीनं गणपती आणि बकरी ईद साजरा करावा ही विनंती मुख्यमंत्री महोदयांनी केलेली आहे। आजच त्याच्या संदर्भातल्या मी बैठका घेतल्या आणि मला सांगायला आनंद होतो की सगळ्यांनीच हे तिन्ही सण कुठच्या एका धर्माचे नसून सर्व धर्माचे आहेत असं एकोप्यानं आम्ही हे सण साजरे करणार आहोत आणि कायद्याचं पालन करून करणार आहोत अशा पद्धतीची स्पष्ट ग्वाही या सगळ्यांनी मला दिली। लवकरच सुरू होणाऱ्या हिंदू मुस्लिम बांधवांच्या सणांविषयी चर्चा करण्यासाठी रत्नागिरी येथील अल्पबचत सभागृहात नामदार उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत एका विशेष बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं। यामध्ये अनेकांनी आपले विचार व्यक्त केले। कमर्शियल प्रासंगिक करारावर असणारं भाडं आणि त्याचं परत डिपॉझिट हे जर डिपॉझिट दिला गेला पाहिजे म्हणजे मुंबईपासून ओरस असेल तर मुंबईपासून रत्नागिरी पण तसं गोष्टीसाठी काय काढलं तसं नाही। हे गाईडलाईन्स म्हणजे गाईडलाईन कसं गव्हर्नमेंटला सांगितलेलं आहे की सर्टिफिकेट करत असताना सुद्धा 5-7 चौकट चालू शकतात म्हणून आपण करू शकतो। बाकी गाईडलाईन्स स्पेसिफिक कुठल्या संबंध दुसरं सांगू का स्पष्ट सांगतो की हे जे आपण सगळं करतोय म्हणजे गणपती उत्सव असेल, त्याच्यानंतर सप्ताह असेल, मानसिक आधार हा एक पण विषय असतो की मानसिक ताकद ती माणसाची कुठेतरी त्या ग्रामदैवताशी जोडलेली आहे आणि जेव्हा तो त्याचं दर्शन घेतो तेव्हा त्याला कुठेतरी त्याची ताकद मिळते। सप्ताह होतो आणि विश्वेश्वर देवस्थान जे राजवड्यातला त्याच्या 2 पालख्या निघतात आणि त्या एकमेकाला भेटण्याचा एक सोहळा असतो, त्याच्यावर त्यांनी नियोजन केलं, त्याच्यावर सांगतील विश्वेश्वरला आणि खैरीची भेट होती तशी आम्ही पायी दिंडी नेत होतो, परवा आम्ही फोटोशूटला गेलो होतो। ज्यावेळी पायी जाणार नाही एक टेम्पो असेल, टेम्पोनं आम्ही पालखी घेऊन जाऊ ते विशिष्ट गाडीच्या इकडे आम्ही उतरू, पालखी खाली नेऊ, मंदिराच्या आवारामध्ये भेट होईल। आता आमच्या घरी तुम्हाला आम्ही 5-6 माणसं असतात, तिथे काय 25 माणसं 50 माणसं हा नसतातच, आपल्याला सगळ्या माहिती आहे कारण आपण आपल्यात राहतात। त्याच्यामुळे गर्दी हा कन्सेप्ट राहणारच नाही या ईदीला। आता राहिला प्रश्न नमाजीचा, तर नमाला परवानगी असेल त्यामुळे तुमचं मान्य आहे,
आणि बकरीचा कुर्बानी करताना गर्दी होणार नाही, कोणत्याही प्रकारची बाकी काय म्हणजे हे माझं मत आहे लक्षात. आणि तसं होणार नाही कारण प्रत्येक या गोष्टी सगळे सहमत असते. पण गर्दी आता सध्या कोणालाच परवडणारी नाही, कुठल्याच धर्माच्या समाजाला आणि कुठल्याच सणाला. बरोबर आहे. नमाज जी ईदची आहे ना ती तर तिचा दर्जा छोटा आहे. रोजची नमाज त्याच्यापेक्षा दर्जाने मोठी आहे. ती 5 वेळची नमाज जी आमची आहे ती फर्ज आहे म्हणजे कंपल्शन आहे. त्याचा दर्जा मोठा आहे. आणि ईदची नमाज ती या प्रसंगी जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, प्रभारी पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड, आमदार शेखर निकम, राष्ट्रवादीचे जिल्हा प्रमुख बाबाजी जाधव, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख विलास साळके, आरोग्य आणि बांधकाम सभापती बाबू म्हाप, नगराध्यक्ष बंड्या साळवी आदी उपस्थित होते. त्या सभामध्ये आपलं शासनाला विनंती अशी आहे की सगळा बाजार बाकी वस्तू जशा उभ्या केल्या लोक तिथे येत आहेत. हा एक 10 ते 15 मिनिटाचा अवधी असतो. कमीत कमी 100 माणसांना 10 मिनिटासाठी प्रेयर करायची रिक्वेस्ट करायची 40 पद्धतीने एक जागी येऊन ठरवलेलं आहे आणि ती मिटिंग गेल्या आठवड्यात आमची झालेली आहे. शासनाला विनंती अशी आहे सगळीकडे गर्दी ठरवते ठीक आहे, सोशल डिस्टन्स हे पण आपल्याला समजते. एक प्रार्थना केल्याने देवावरती प्रार्थना केल्याने अजून काहीतरी चांगली निष्पन्न येते. जर होत असेल तर त्या अँगलने थोडा विचार करून आपण त्याची शिफारस करू. लिमिटेड लोकांना का केले तर लग्नाला सुद्धा आपल्याकडे 1000 रुपये येतात आणि जर पॉप्युलर व्यक्ती असेल तर सुद्धा 1000 रुपये. ह्याच्यात ऑलरेडी तरी बंधन आलेली आहे. त्याच्यामुळे 100 लोक मशिदीमध्ये आपण चालावं हे तर शासन म्हणाल की आम्ही ह्याच 2 आम्ही ह्याला सुद्धा देत नाही आपण समाजात मस्जिद उघडा आपण देवाला बंद करून ठेवला त्याला दोघांना सगळ्यांना भाग केल्यात ना की सगळं संकट दूर होऊन जाईल अशी आपली माझी सूचना सांगतो. पेशंटचे नातेवाईक आहेत त्यांची राहण्याची फार मोठी बिकट परिस्थिती निर्माण झाली. त्याला मला राहायला लागलं त्यांना म्हणजे कोणच घेत नाही आपल्याकडे आणि काही लोक गाडीमध्ये राहत आहेत आणि सार्वजनिक ठिकाणी त्यांना जावं लागतं. तर त्यांची राहण्याची व्यवस्था आणि काही प्रमाणामध्ये करायचा प्रयत्न केलेला आहे. उपेंद्रनाथ मेहमान हॉल म्हणून एक छोटा हॉल आहे. या ठिकाणी अशा गाड्यावर टाकून जे निगेटिव्ह लोक आहेत पण त्यांच्यामध्ये पण निगेटिव्ह आहे त्यांना जर राहण्याची व्यवस्था परवानगी दिली तर आम्ही त्या ठिकाणी त्यांची व्यवस्था करू शकतो. त्यांची परिस्थिती एवढी वाईट असते ना ज्यावेळेला पण काय नसताना टायमिंग होऊन गेलेलं असतं. सगळं हॉटेल बंद असतात, फूडवाले पण देत जवळच आपल्या आजूबाजूला कॉलेज आणि ते शाळा ते त्यांचं जर बंदोबस्त झाला तर चांगलं त्यांची व्यवस्था करू. शाळेमध्ये विरोधकांनी आमच्यावर कितीही आरोप केले तरी रत्नागिरी जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा उत्तम प्रकारे काम करत असल्याचा विश्वास नामदार उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेमध्ये बोलताना व्यक्त केला आणि शासकीय रुग्णालयातील आरोग्याबाबतची आकडेवारी सादर केली. आरोग्य यंत्रणा रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातली चांगली काम करत नाही असं काही मंडळी सांगतात. त्यांच्या माहितीसाठी मला सांगितलं पाहिजे मार्च, एप्रिल, मे आणि जून ही टोटल ओपीडी आपल्याला बघायची असेल सिव्हिल हॉस्पिटलची तर 1,33,465 लोकांना 1,33,465 लोकांना सिव्हिल हॉस्पिटलला तपासतात. त्याच्यानंतर 12,333 लोकांना IPD मध्ये तपासतात. या 4 वर्षाच्या कालावधीत 4 महिन्याच्या कालावधीमध्ये 600 रुग्णांवर मेजर सर्जरी करण्यात आली. 1530 लोकांवर मायनर सर्जरी करण्यात आली. टोटल डिलिव्हरीच्या केसेस 1415, नॉर्मल डिलिव्हरी 969, असे एकूण 1,50,558 रुग्ण जे सिव्हिल हॉस्पिटलमधून तपासणी केली, त्यांच्यावर ट्रीटमेंट केली गेली, काही लोकांवर सर्जरी केली गेली. एप्रिलमध्ये 58,822 आणि मे महिन्यामध्ये 75,932 लोकांना ओपीडीमध्ये तपासणी केली. आता ह्याच्यातले पण काही सिव्हिल आले असतील ती आकडेवारी मला माहीत नाही. पण जे आरोप करतात की आरोग्य यंत्रणा ढासळलेली आहे, आरोग्य यंत्रणेचा असं झालेलं आहे, आरोग्य यंत्रणेवर जर विश्वास नसता तर
4 महिन्यामध्ये 1,50,558 लोकांनी स्वतःचं चेकअप आणि ट्रीटमेंट सिव्हिल हॉस्पिटलला करून घेतली. अंगणवाडी सेविका आणि आशा चांगलं काम करत असल्याने त्यांना रेनकोट देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचं नामदार उदय सामंत पत्रकारांजवळ बोलताना म्हणाले आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाबाबतच्या प्रगतीची माहिती पत्रकार परिषदेत बोलताना दिली. तिसरी चर्चा झाली ती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची परवा राज्यस्तरावरची बैठक आम्ही घेतलेली होती. त्याच्यामध्ये जिल्हाधिकारी महोदय देखील होते आणि आपल्या जिल्ह्याचं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय होण्यासाठी जे जे काही सकारात्मक पावलं टाकायचे तो प्रस्ताव तयार करायचा आहे. तो येत्या काही दिवसामध्ये प्रस्ताव शासनाकडे पाठवण्याचा आजच्या बैठकीमध्ये निर्णय झाला. जागांबाबत देखील चर्चा झाली. सगळ्यात महत्त्वाची जी चर्चा झाली ती अंगणवाडी सेविका, आशा वर्कर्स आणि अंगणवाडी मदतनीस ज्या आपल्या जिल्ह्यामध्ये 6,300 आज पावसाची तमा न बाळगता देखील क्वारंटाईन लोकांची सेवा करतायत, त्यांचं नियोजन करतायत. तर त्यांना जिल्हा नियोजनमधनं किंवा कोविड फंडातनं रेनकोट द्यायचा निर्णय आज आमच्या बैठकीमध्ये आम्ही घेतला. निसर्ग चक्रीवादळात नुकसान झालेल्या दापोली आणि मंडणगड तालुक्यातील नुकसानग्रस्तांना शासनाच्या नियमानुसार नुकसान भरपाई देण्यात आली असल्याचं नामदार उदय सामंत पत्रकारांजवळ बोलताना म्हणाले. आपल्या निसर्ग चक्रीवादळातील कोकणवासियांना महाराष्ट्र सरकारने द्वारावर सोडलेले असं सतत विरोधक आपल्याला आरोप करत आहेत. नेमकं आपण खरोखर त्यांना नुकसान भरपाई दिली. विरोधकांनी केलेला आरोप हा दादांत खोटा आहे. 116 कोटी रुपये रत्नागिरी जिल्ह्याला मिळालेले आहेत. त्याचं देखील वाटप सुरू झालेलं आहे. घरं पडलेली जी आहेत त्याचं 90% वाटप रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आणि रायगड जिल्ह्यामध्ये पूर्ण झालं आहे. रायगड जिल्ह्यामध्ये देखील 234 कोटी रुपये महाराष्ट्र शासनानं दिलेले आहेत. आता रायगड जिल्ह्याला अजून 62 कोटी रुपये दिलेले आहेत आणि रत्नागिरी जिल्ह्याला 56 कोटी रुपये दिलेले आहेत. असे जवळजवळ 450 ते 500 कोटी रुपये नुकसान भरपाई ही दोन्ही जिल्ह्याला सरकारनं दिलेली आहे. आणि या तुलनेनं सिंधुदुर्गातलं नुकसानीचं प्रमाण हे फार कमी आहे. त्याच्यामुळे तिथे 1.5 कोटी रुपये जे नुकसान झाले ते देखील पैसे लवकरात लवकर लोकांना मिळणार. वाढीव वीज बिलाबाबत ग्राहकांच्या अनेक तक्रारी आमच्यापर्यंत आलेल्या आहेत, त्यामुळे त्यांची योग्य ती दखल घेतली जाईल असं नामदार उदय सामंत यांनी सांगितलं. आणि तिवरे धरणफुटीत बाधित झालेल्यांना शासन सहकार्य करत आहे, परंतु विरोधक मात्र दिशाभूल करत असल्याचा घणाघाती आरोप पत्रकार परिषदेमध्ये बोलताना केला. लॉकडाऊनच्या काळामध्ये अनेक लोकांचे वीज मीटर बंद असताना प्रचंड मोठ्या प्रमाणात बिलं आली किंवा लोकांमध्ये नाराजी आहे. नेमकं आपण या विषयाकडे कसं पाहणार? वीज बिलं जास्त आलेल्याची तक्रार आज देखील माझ्याकडे आलेली आहे. मी याचा एक प्रयत्न म्हणून सावरकर नाट्यगृहामध्ये तक्रार केंद्र एक तयार केलेलं होतं 2 दिवसासाठी. पण आता हे तक्रार केंद्र प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी असावं अशा पद्धतीचे आदेश मी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेले आहेत. आणि ज्यांचे बिलं वाढलेली आहेत त्यांनी MSEBशी संपर्क साधून ती कमी कशा पद्धतीनं करायची या संदर्भात देखील मी अधीक्षक अभियंता महावितरणशी बोललेलो आहे. काही मंडळींनी असं सांगितलं की तिवरे धरणातल्या प्रकल्पग्रस्तांना महाविकास आघाडीचं सरकार फसवत आहे. तर त्याच्यामध्ये ज्यांनी कोणी हे सांगितलं ते जनतेला फसवत आहेत आणि प्रकल्पग्रस्तांची दिशाभूल करतात. प्रकल्पग्रस्तांसाठीची 5 कोटी रुपयाची सिद्धिविनायकची मदत ही ऑलरेडी झालेली आहे. पहिल्या टप्प्यातल्या 27 घरांचं टेंडर देखील निघालेलं आहे आणि उर्वरित 6 कोटी रुपये त्याची हमी सिद्धिविनायक येत्या 8 ते 10 दिवसात जिल्हाधिकारी कार्यालयात देते. त्याच्यामुळे 11 कोटी 59 लाखाचे जे काय आराखडा आहे तिवरे धरणाच्या प्रकल्पग्रस्तांचा तो सगळ्याचा सगळा त्यांच्यासाठीच खर्च केलेला आहे आणि तिथं त्यांची घरं होणार. मच्छीमारांना मदत मिळणं, महिला रुग्णालयाचं कोविड रुग्णालयामध्ये रूपांतर करणं, लॅब आदी अनेक विषयांवर नामदार उदय सामंत यांनी KTV जवळ संवाद साधला. शासकीय रुग्णालयामध्ये जागा कमी पडत असल्यामुळे आपण लवकरच महिला रुग्णालयाचे रूपांतर तात्पुरतं 175 बेडमध्ये करणार. कधी होणार आणि नेमकं आपण ते काय सुरू करणार? महिला रुग्णालयाची सगळी यंत्रणा सज्ज झालेली आहे. 24 ICU बेड देखील तिथे आहेत. ऑक्सिजनची लाईन तिथे चालू करण्यात आलेली आहे. येत्या 8 ते 10 दिवसामध्ये सगळ्या परवानग्या सुरू केल्यानंतर
महिला रुग्णालयामध्ये या संदर्भातली यंत्रणा सज्ज केली. तर मच्छीमारांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं 8 ते 10 कोटी, त्यानेही अद्याप पैसे मिळालेले नाही, त्यांना परतावाही मिळालेला नाही, नेमकं काय? माझ्या माहितीप्रमाणे त्यांच्या नुकसान भरपाईमध्ये, मच्छीमारांच्या नुकसान भरपाईमध्ये 2.5 पट वाढ आम्ही केलेली आहे. ज्या ठिकाणी 9,000 नुकसान भरपाई मिळत होती ती जवळजवळ आता 25,000 रुपये मिळते. ज्या ठिकाणी 5,000 नुकसान भरपाई मिळत होती ती 10,000 रुपये मिळते आणि जाळ्यांची साठी देखील सरसकट 5,000 रुपये मिळते. ही जी नुकसान भरपाई होती ती वाटायला सुरुवात झालेली आहे, 50% वाटप झालेलं आहे आणि परतावा देखील या डिसेंबरपर्यंत पूर्णता देण्याचं आश्वासन मत्स्य विकास मंत्री अस्लम शेख यांनी केलेलं आहे. तर लॅब रत्नागिरी सुरू होण्यामागचा उद्देश होता की लोकांना लवकर रिपोर्ट मिळतं आणि 2-2, 3-3 दिवस रिपोर्ट मिळत नाही अशा तक्रार येऊ लागलेली. काय तक्रार येणं ही बाब वेगळी आहे आणि वस्तुस्थिती वेगळी आहे. जो त्यांचा टेस्ट करण्याचा पिरियड आहे त्याच्यातले 1-2 तास इकडे तिकडे होऊन मला असं वाटतं की 6 ते 7 तासामध्ये आपल्याला रिपोर्ट मिळतो. सर पण रत्नागिरी शहरातील पाणी योजना अजून रखडलेली, पूर्ण होत नाही, नेमकं काय? पाणी योजनेचं काम नगराध्यक्ष बंडाशेठ साहेबांनी अतिशय युद्धपातळीवर सुरू केलेलं होतं. मेन लाईनचं काम पूर्ण झालेलं आहे, काही ठिकाणी डिस्ट्रीब्युशन देखील सुरू झालेलं आहे. नळपाणी योजनेचा पहिला टप्पा पूर्ण झालेला आहे, पावसानंतर दुसरा टप्पा तातडीनं सुरू होऊन पूर्ण होईल. प्लाझ्मा थेरपी कसं आपण रत्नागिरी सुरू करणार होता आव्हान केले, नेमका काय विषय? प्लाझ्मा थेरपीसाठी कोल्हापूरमध्ये देखील ट्रेनिंगला आम्ही डॉक्टर पाठवलेले होते, ते ट्रेनिंग घेऊन इथे आलेले आहेत. प्लाझ्मा थेरपीसाठी जे पॉझिटिव्ह होते त्याच्यानंतर जे निगेटिव्ह झालेत त्यांना आपल्या माध्यमातून मला आवाहन करायचं आहे की अन्य लोकांचा जीव वाचवण्यासाठी आपण प्लाझ्मा डोनेट करावं. त्यासाठी प्रशासनाचे आमचे तालुका स्तरावरचे अधिकारी तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि हा जर सामाजिक उपक्रम म्हणून आपण प्रशासनाला सहकार्य केलं तर प्रशासन कायमस्वरूपी अशा रुग्णांचे ऋणी राहणार. कोकणचे सुपुत्र, गरिबांचे कैवारी, सामाजिक, आरोग्य आणि शैक्षणिक क्षेत्रात सदैव काम करणारे कासम ठाकूर यांचं नुकतंच मुंबई इथं निधन झालं असून त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात दफनविधी करण्यात आला. मूळचे घाटिवले कर्जारी जिल्हा रत्नागिरीचे कासम ठाकूर हे रहिवासी असून त्यांच्या अचानक जाण्याने या भागातील नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या मागे मुलगा, मुलगी, पत्नी, सून, नातवंडे आणि भाऊ आहेत. कासम ठाकूर हे कोकण बँकेचे अनेक वर्ष चेअरमन होते. तसंच ते एक प्रसिद्ध उद्योगपतीही होते. साधं राहणीमान, धार्मिक मन, प्रेमळ स्वभाव यामुळे कासम ठाकूर प्रत्येकाच्या मनात असायचे. आरके डिजिटल केबल आणि KTV परिवारातर्फे पैगंबरवासी कासम ठाकूर यांना भावपूर्ण आदरांजली. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. श्रावण, बकरी ईद आणि गणेशोत्सव हे सर्व सण शासनाच्या आदेशाचं पालन करून साजरे करावेत. उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री नामदार उदय सामंत यांनी केलं आवाहन. प्रसिद्ध उद्योजक आणि कोकणचे सुपुत्र कासम ठाकूर यांचं मुंबई इथं निधन. आणि विरोधकांनी कितीही दिशाभूल करण्याचं काम केलं तरी आम्ही मात्र विकासाची कामं करतच राहणार, नामदार उदय सामंत गरजले. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. धन्यवाद.